Hello students, today we are going to see our science chapter number 7, and we see in this chapter about motion, force and work. आपल्या सातवीच्या विज्ञान पुस्तकातील 7वा पाठ गती, बल व कार्य याची माहिती घेणार आहोत. 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण गतीची माहिती घेतलेली आहे आणि बलाची पण माहिती घेतलेली आहे. तर त्याचा पुढचा भाग आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण बघू गती म्हणजे काय. व्हॉट इज द मीन्ट बाय मोशन. when we have seen that a change occurs in the motion or the shape of the body when a force acts on it. So here motion means when we see that the changes occurs in the motion or the shape of a body when force acts on it. एखाद्या वस्तूवर ज्यावेळी बल कार्य करते तेव्हा त्याच्या गतीमध्ये किंवा आकारामध्ये बदल होतो हे आपण पाहिलं. ज्यावेळी एखाद्या वस्तूवरती बल कार्य करते, फोर्स ॲक्ट्स ऑन अ सबस्टन्स, देन वी हॅव सीन दॅट द चेंजेस ऑकर्स in these substances. It is called a motion. जेव्हा एखाद्या वस्तूवर बल कार्य करते त्यावेळेला ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, त्यावेळी तिला म्हणायचं प्राप्त झालेली गती. आता आपण अंतर आणि विस्थापन म्हणजे काय आपण पाहू. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी एक बघा एक आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये वी सी हियर रणजित's हाऊस इन प्लेस ए. इन प्लेस ए हियर इज द रणजित हाऊस. देन शो द डिस्टन्स traversed by Ranjit to reach his school D. D is his school. But if we do not take direction into account and we found that Ranjit traversed a distance equal to like that AB, BC and CD. However, on doing this, his displacement was equal to AD. ओके, म्हणजे बघा या ठिकाणी आपण एखाद्या ठिकाणाहून, आता इथं रणजितचं घर दाखवलेलं आहे आपल्याला. या रणजितच्या घरापासून शाळेमध्ये जाण्यासाठी रणजितनं जे कापलेलं अंतर आहे तो दिशेचा विचार न करता एकदा असा गेला, मग असा गेला आणि मग असा गेला. आणि मग त्याचं विस्थापन किती झालं, AD एवढं. प्रत्यक्ष विस्थापन एवढंच झालं आहे, पण त्यांना अंतर मात्र किती कापलं बघा. हे 500 मीटर, हे 700 मीटर आणि हे 300 मीटर, 1500 मीटर एवढं अंतर त्यानं कापलं. कुठं जाण्यासाठी, शाळेमध्ये D या ठिकाणी जाण्यासाठी. पण तेच अंतर ॲक्च्युली त्याचं जे विस्थापन झालं आहे, ॲक्च्युली हिज डिस्प्लेसमेंट इज फ्रॉम A to D. This is the minimum distance along a straight line from Ranjit's house at the school. ओके, म्हणजे प्रत्यक्ष शाळेपर्यंत घरापासूनचं त्याचं शाळेपर्यंतचं अंतर जे झालेलं आहे ते कमीत कमी अंतरामध्ये दाखवलेलं आहे या डॉट रेषेनं. ते अंतर आहे त्यालाच आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन असे म्हणतो. एका विशिष्ट दिशेने सरळ रेषेत कापलेल्या कमीत कमी अंतराला विस्थापन असे म्हणतात. दिस इज द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन अलॉंग अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. लक्षात. आणि त्यानं जे टोटल कापलं ते अंतर कशाचा विचार न करता,
दिशेचा विचार न करता. तो एकदा असा गेला, मग असा गेला, असा गेला. दिस इज द डिस्टन्स, बट ॲक्च्युअली द पर्टिक्युलर डिस्टन्स फ्रॉम A to D is 1000 meter. So this is the minimum distance traversed is called a displacement. डिस्प्लेसमेंट लक्षात आलं का तुमच्या? बघा, कमीत कमी अंतर एखाद्याच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जे कापलेलं कमीत कमी अंतर आहे त्यालाच आपण विस्थापन असे म्हणतो. ओके, नाऊ सी अबाउट द स्पीड अँड व्हेलॉसिटी. आपण आता चाल आणि वेग याच्यातला फरक काय आहे किंवा त्याची माहिती घेऊ आपण. द स्पीड मीन्स व्हॉट? द पर्टिक्युलर total distance and to take a particular time for the distance is the speed. म्हणजे बघा, एखाद्या ठिकाणासाठी जाण्यासाठी ए या ठिकाणापासून, आता इथंच आहे आपलं, ए या ठिकाणापासून डी या ठिकाणीपर्यंत जाण्यासाठी त्यानं जे कापलेलं अंतर आहे ते सगळं कापलेलं अंतर त्याला डिवाईड केलं वेळेनं. या अंतरासाठी त्याला लागलेला जो वेळ आहे तो वेळ म्हणजेच काय झालं? चाल झाली. दिस इज द स्पीड. आलं लक्षात? जेव्हा आपण एखाद्या गाडीची चाल 40 किलोमीटर प्रति तास आहे असे सांगतो तेव्हा दिशा सांगण्याची आवश्यकता असते का? बघा, नाही. ती कोणीकडेही गेली तरी ताशी 40 किलोमीटर या वेगानं ती काय जाणार आहे, म्हणजे एका तासाला ती 40 किलोमीटर जाणार आहे. ह्याला आपण काय म्हणतो? स्पीड म्हणतो, त्या गाडीचा स्पीड. आता बोलताना आपण म्हणतो तुझ्या गाडीचं स्पीड काय रे, कसलं पळते. दिस इज नॉट अ स्पीड, दिस इज अ व्हेलॉसिटी. बट व्हेन द स्पीड that your bike or your motor car going on to some one to another spot in the 1 hour by 60 kilometer, एका तासामध्ये 60 किलोमीटर ती जाते, तीच त्याची काय असते? स्पीड असते, त्याची चाल असते. आलं लक्षात? या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पण ज्यावेळी आपण व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड, वेगाचा आपण या ठिकाणी विचार करतो तर त्यावेळी मात्र त्याला निश्चित काय असते? दिशा असते आणि त्या दिशेनुसार कापलेलं अंतर असतं. आता म्हणजेच काय असतं? ते विस्थापन. म्हणजे वेगाचा संबंध हा विस्थापनाशी आहे आणि चालीचा संबंध हा अंतराशी आहे. हे चाल इथंपर्यंतचं डिस्टन्सचा विचार करून आपण काढली ती चाल, आणि एका विशिष्ट दिशेनं काढलेलं जे अंतर आहे त्याला भागून जर वेळ काढला तर ते आलं वेग, स्पीड, व्हेलॉसिटी. आलं लक्षात? आलं? अंतर हे टोटल आपण कुठल्याही दिशेचा विचार न करता जातो. दिस इज द लेंथ ऑफ द रूट ॲक्च्युअली ट्रॅव्हल्ड बाय अ मुव्हिंग बॉडी. बट डिस्प्लेसमेंट मीन्स, विस्थापन म्हणजे एखाद्या गतिमान वस्तूचं प्रारंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत एका विशिष्ट दिशेने पोचण्यासाठी पार केलेलं अंतर म्हणजे विस्थापन. दिस इज द डिस्प्लेसमेंट. ओके, अंतर आणि विस्थापन या दोन्हींचीही राशीची SI आणि MKS पद्धतीमध्ये मीटर हे एक एकक आहे. MKS और SI सिस्टीम द मेजरमेंट ऑफ द डिस्प्लेसमेंट इज मीटर. आणि वेगाचं जे माप आहे ते कसं काढतो आपण? विशिष्ट दिशेनं म्हणजे विस्थापन, विस्थापना भागिले लागलेला वेळ म्हणजेच काय? वेग. फरक लक्षात आला का? बघा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये फरक काय आहे? अंतर, दिशेचा विचार न करता गेलेलं जे अंतर असते ते अंतर. तर दिशेचा विचार नाही, दिशाचा विचार नाही. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापनामध्ये मात्र विशिष्ट दिशेनं गेलेलं असते, एका विशिष्ट अशा दिशेनं गेलेलं असतं, त्याला म्हणायचं विस्थापन. आणि स्पीड आणि व्हेलॉसिटी याच्यात पण तसंच आहे. स्पीड म्हणजे चाल. चाल कशी काढतो आपण? कापलेलं अंतर. आता उदाहरण इथं 1500 मीटर झाले का? बघा मगाशी इथं ज्या चित्रामध्ये इथूनपर्यंत जे अंतर आहे ते 1500 मीटर झालं आहे. त्याला भागिले किती वेळ लागला आहे? 25 मिनटं लागला आहे. तर इथं काय झालं बघा, 25 ह्याला जर भागलं तर किती येतं आहे? 60 मीटर येतं आहे. सॉरी, एका मिनटाला 60 मीटर एवढं जातं आहे. म्हणजे प्रति सेकंद किती जातं आहे? ते
1 मीटर जाते. या पद्धतीनं कापलेलं अंतर भागिले वेळ. आणि वेग म्हणजे काय, विस्थापन, एकूण विस्थापन किती झालं आहे. तर विस्थापन किती झालं, 1000 मीटर झालं इथून इथंपर्यंत डायरेक्ट. त्याला भागिले आपण 25 मिनटं जो वेळ लागला तो जर काढला तर त्याचा वेग किती आहे म्हणायचा, प्रति मिनिटाला 40 मीटर. म्हणजे प्रति सेकंद किती आलं ते, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. 0.66 मीटर हा प्रति सेकंद वेळ झाला. अशा पद्धतीने हे दिस इज द वेलॉसिटी. वेलॉसिटी इज a formula for velocity is displacement divided by total time, and formula for speed distance traversed divided by total time. This is the difference between velocity and speed, and these are the formulas. कळलं. इथंपर्यंत जरी तुम्ही काढला मिनिटाला 40 मीटर प्रति मिनिट, 60 मीटर प्रति मिनिट असं जरी काढत चालतं आहे, किंवा डायरेक्ट प्रति सेकंडमध्ये किती मीटर जाते हे 60 सेकंदनं भागून परत काढलं तरी चालतं. लक्षात. आता वेगामध्ये सुद्धा बघा, आपण वेलॉसिटीचं जर बघितलं तर वेगसुद्धा 2 प्रकारचे असतात. एक ॲव्हरेज म्हणजे सरासरी वेग आणि तात्कालिक वेग. द ॲव्हरेज वेलॉसिटी अँड इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, दीज आर दी 2 वेलॉसिटीज. सो कधी कधी बा आपण गाडीवर जाताना एकाच स्पीड आपण एकच ठेवतो का, ठेवत नाही. प्रत्येक ठिकाणी एखाद्या वेळेस स्पीड ब्रेकर आला किंवा मध्ये गाड्यांची गर्दी आली तर आपला स्पीड कमी होतो. मग त्यावेळी प्रत्येक ठिकाणाहून समजा आपण आता इथून वाडीतून आपण जयसिंगपूरला चाललो आहे, तर जाताना आधीमध्ये गर्दी असते, त्या ठिकाणी आपला गाडीचा वेग काय येणार, कमी येणार. आपल्या वाडीपासून जयसिंगपूरपर्यंत जाण्यासाठी फार रस्त्यावर गर्दी असते, त्यावेळी आपला स्पीड काय असतो, जरासा आपली व्हेलॉसिटी काय असणार आहे, वेगळी असणार आहे. आणि तिथून मग बघितलं तर मोठा हायवे आहे, रस्ता रिकामा आहे, तिथून आपण वेगात जातो, त्यामुळे कधी मध्ये अडथळा काय नाही. तिथं जाणारा वेग, समजा आता इथं आपण सुरुवात केली गाडीला जायला, इथून इथंपर्यंत जाण्यासाठी 10 किलोमीटर अंतर आहे, तर त्यासाठी काय लागला, 10 मिनटं वेळ लागला. इथून इथंपर्यंत जाण्यासाठी सुद्धा 10 किलोमीटर आहे, 10 मिनटं वेळ लागला. पण इथून जाण्यासाठी त्याला 20 किलोमीटर लागला. प्रत्येक ठिकाणाहून जात असताना इथं जे त्या ठराविक वेळेमध्ये जो अंतर कापतो ते असतो, तो वेग असतो, तो तात्कालिक वेग असतो तेवढ्यापुरतं. आणि टोटल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जो सरासरी वेग असतो तो सरासरी वेग. दिस इज द वेलॉसिटी फॉर डिस्टन्स, 2 वेलॉसिटीज, ॲव्हरेज वेलॉसिटी अँड इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. हा फरक कशामुळे जाणवतो आपल्याला लक्षात आलं का बघा. हा पूर्ण सरासरी वेळ एकूण जाण्यासाठी, आणि आधीमध्ये एखाद्या ठिकाणी जो रस्ता रिकामा आहे तर आपली गाडी काय होईल, वेगानं जाणार ना, त्यामुळे तिथला वेळ कमी लागणार अंतर जाण्यासाठी. आणि जिथं गर्दीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आपल्याला काय होणार, वेळ जास्त लागणार. मग त्यामुळे त्या वेळ जास्त लागला की आपल्याला काय होतं आहे, आपला वेग कमी येतो. लक्षात आलं काय बघा. तर आपण काढतो तो सरासरी वेग काढतो, आणि ठराविक अंतरासाठी जो काढतो तो तात्कालिक वेग काढतो. दिस इज द टोटल वेलॉसिटी ऑफ दिस इज द ॲव्हरेज वेलॉसिटी, अँड द इन्स्टंटेनियस वेलॉसिटी कॅन बी डिफरंट ॲट डिफरंट टाईम्स. हा वेगळा असू शकतो एका विशेष ठिकाणी. ओके, इथं थांबूया.